हरभरा हा बऱ्यापैकी आता वाढला आहे, परंतु याला जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आणि त्यासोबतच जिथं हरभऱ्याची वाढ झाली नाही अशा ठिकाणी हरभरा तर वाढलाच पाहिजे, फुटव्याची संख्या पण लागली पाहिजे आणि त्यासोबतच आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा आणि घाटे हे लागले पाहिजेत। यासाठीच काय उपाययोजना करावी लागेल हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जसं या प्लॉटमध्ये आपण बघतोय अशी जर कंडिशन तुमच्या प्लॉटवर असेल की जिथं तुमच्या पिकाची वाढ कमी आहे आणि नॅचरली फुलधारणा सुरू झाली, तर तुम्हाला फुलधारणासुद्धा तिथं व्यवस्थितरित्या करायची, तर या ठिकाणी आपण तेज ॲग्रोटेकचं सदाबहार आणि 1261 ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येतात आणि फुलधारणा ही भरघोस लागते। परंतु बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की कायिक वाढ ही हरभऱ्याची भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली असते। म्हणजेच काय की हरभऱ्याच्या फुटव्यांची संख्या, हरभऱ्याची वाढ आणि त्याला पानं भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेली असतात, परंतु ते झाड हे फक्त वाढच करत असतं, ते फुलधारणेकडे लवकर वळत नाही। तर अशाच वेळी शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्याला नुसतंच फुलधारणेचं टॉनिक देऊन सुद्धा जमणार नाही। तर यावेळी तुम्ही सदाबहार ही 20 मिली प्रतिपंप या हिशोबाने घेऊच शकता, परंतु त्यासोबत आपल्याला 05234 हे विद्राव्य खतसुद्धा तिथं त्या पिकाला देणं गरजेचं आहे। मग 05234 घेतल्यामुळं काय होईल की याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण नाही, याच्यामध्ये फॉस्फरस हा जास्त प्रमाणात असल्यामुळं तिथं फुलधारणेवरती जास्तीत जास्त फोकस केला जाईल। त्यामुळं आपल्या पिकाला लागणारी फुलधारणा जी आहे तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आणि आपल्याला उत्पन्न हे अतिशय चांगल्या पद्धतीने मिळून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, 05234 किंवा 1261 यांचा जर डोस तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही त्याला पंपाला 50 ते 60 ग्रॅम ह्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करू शकता। यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।